नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फक्त 2 अंड्यांपासून अशी चमचमीत आणि चविष्ट अशी भाजी करणार आहे। ही भाजी थोडीशी मसाला वेगळा आहे, त्यामध्ये टोमॅटो नाही किंवा कांदा सुद्धा नाही। अगदी 2 माणसांचा नाश्ता होईल, 2 माणसांना पुरेल एवढी ही भाजी आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे 2 अंडे मी उकडून सोलून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला थोडासा कट देऊन घ्यायचा आणि जो पिवळा भाग आहे तो वेगळा करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। आता जो सफेद भाग आहे तो सफेद भाग अगदी छोटा-छोटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। अगदी थोड्या तेलाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। हे पूर्ण वितळून घेऊ। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। इथे बघा, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा तिखट आणि 2 छोटे चमचे, हे सर्व मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने मापे घेतलेले आहे। 2 चमचा धना पावडर, त्यानंतर 1 चमचा इथे मी लसणाची पात घेतलेली आहे। यातच घालायचे आहे आपल्याला 2 छोट्या मिरच्या कट केलेल्या, 1 चमचा आल्याची पेस्ट। हे सर्व आपण परतून घेऊ। गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्येच घालायची आहे अगदी थोडीशी कोथिंबीर। तर आता हे सर्व परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, इथे जे पिवळा भाग आहे अंड्याचा तो आपण इथे किसून घालणार आहे, त्यामुळे पटकन असं हे बारीक होऊन जातं। आपल्याला इथे टोमॅटो किंवा कांदा काही वापरायचा नाही। सुरतची फेमस डिश आहे, खूप सुंदर लागते आणि 1 माणसाचा पोटभरीचा असा नाश्ता होऊन जातो। बघा, हे सुद्धा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप पाणी, त्यानंतर चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी ही ग्रेव्ही तयार होते। अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये पटकन असा हा नाश्ता म्हणा किंवा तुम्ही जेवणाला सुद्धा बनवू शकता। छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला इथे मी चीजची वडी घेतलेली आहे, ही अर्धी वडी आपल्याला यामध्ये किसून घालायची आहे, त्यामुळे चव खूप छान येते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। बघा, अर्धी वडी इथे किसून घातलेली आहे आणि अगदी 5 मिनिटे आपल्याला ही ग्रेव्ही अशीच ठेवायची आहे। तर इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये आपण ही काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। आता त्यानंतर आपण इथे ही अंडी कट करून घेतलेली ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर, थोडीशी लसणाची पात, अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे
त्यानंतर थोडीशी मिरची पावडर, एकदा मिक्स करून घेऊ. आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. आता यावर आपल्याला अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी ही भाजी लागते चपातीबरोबर, पावाबरोबर, अगदी छान. एकदा तुम्ही नक्की करून बघा. याआधीसुद्धा मी अंड्याच्या भरपूर अशा रेसिपी दिलेल्या आहे, माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आता बघा, जी ग्रेव्ही बनवलेली होती त्या ग्रेव्हीमध्ये आपण हे सर्व ओतून घेऊ. अतिशय सुंदर भाजी झालेली आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.